मुजरा करतो तुम्हा जरा दे महाराष्ट्राच्या भूमीत मुजरा करतो तुम्हा जरा दे महाराष्ट्राच्या भूमीत. नमस्कार, कोकणचं महाचॅनल कोकण 7 लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे. आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आहे आणि याच निमित्त छत्रपती संभाजी महाराज जे स्वराज्याचे दुसरे छत्रपती होते, शिवबांचा छावा म्हणून ज्यांना ओळखलं जातं, त्यांच्या संपूर्ण इतिहासाबद्दलची, त्यांच्या पराक्रमांबद्दलची आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत. आणि यासाठीच आपल्यासोबत आमचे एक्झिक्युटिव्ह एडिटर अर्जुनजी धसके सर आपल्यासोबत आहेत. त्याचबरोबर संभाजी महाराजांबद्दल ज्यांनी अनेक व्याख्यानं केली किंवा संभाजी महाराजांचा इतिहास अगदी जवळून पाहिला असे प्राध्यापक रुपेशजी पाटील पण आपल्यासोबत आहेत. नक्कीच आज एक आनंदाचा दिवस आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा आज जयंती दिन आहे, जन्मदिवस आहे. एकंदरीत बघितलं तर स्वराज्याचं स्वप्न जे होतं ते शहाजी महाराजांनी पाहिलं होतं. सत्यात उतरवायचं काम शिवाजी महाराजांनी केलं. मात्र ह्या स्वराज्याचं रक्षण करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते संभाजी महाराजांनी केलं. आणि त्याच्यानंतर हीच परंपरा आजही आपण पाहतोय की स्वराज्य कशा पद्धतीनं राखलं गेलं. नक्कीच याच निमित्तानं त्यांची अनेक बिरुदावली त्यांना म्हटलं जातं, अनेक गोष्टींसाठी अनेक पराक्रमी म्हटलं जातं, धर्मवीर सुद्धा त्यांना म्हटलं जातं. तर नेमकं धर्मवीर छत्रपती आजही आपण पाहिलं तरी आता जर बघितलं तर काही चित्रपट येत आहेत, त्यांना सुद्धा धर्मवीर नाव दिलं जातं, धर्मवीर बिरुदावली दिली जाते. मात्र छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर ही बिरुदावली देण्यामध्ये नेमकं कारण काय? नमस्कार. प्रथमतः कोकणचा नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हच्या या एक विशेष अशा आणि खऱ्या अर्थाने स्वराज्याचे दुसरे धाकले धणी किंवा छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने खरा इतिहास उलगडण्यासाठी आपण मला या ठिकाणी आमंत्रित केलं. प्रथमतः आपले आभार आणि दुसरे छत्रपतींना माझा मानाचा मुजरा. धर्मवीर खऱ्या अर्थाने ही संकल्पना काही विशिष्ट लोकांनी ही आपल्याला घालून दिलेली आहे. खरं जर पाहता छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा संभाजी महाराज असतील हे कधीही कोणाच्या धर्माच्या विरोधात नव्हते. मुळात छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांचा जो संघर्ष होता हा धर्मविरोधी कधीच नव्हता, तर तो सत्ता संघर्ष होता, तो राजसंघर्ष होता. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की संभाजी महाराजांना मृत्यूच्या दारेत असताना औरंगजेबानं शेवटचा प्रश्न विचारला होता, तिसरा, की तू जर इस्लाम धर्म स्वीकारशील तर तुला आम्ही जिवंत सोडतो. मुळात असं काही घडलेलं नाही. छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यामध्ये सत्ता आणि राजसंघर्षाच्या द्वेषापोटी फक्त संभाजी महाराजांना ज्या पद्धतीने हलाहल केलं गेलं ते मनुस्मृतीचा आधार घेऊन त्यांच्या शरीराचे छिन्न विछिन्न अशा पद्धतीने त्यांचे ते तुकडे तुकडे केले गेले. आणि खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राच्या मातीला जो काही इतिहास घालून दिला, जो रक्तरंजित इतिहास म्हणतो आपण. पण कसं असतं ना विनायक, आता आपण पाहतो आहोत की आज सुद्धा भोंगा आणि हनुमान चालिसा याच्यावरून अनेक वाद उठतात. तसाच म्हणजे पळसाला पाण्यातीन आपण असं म्हणतो, त्याही काळी काही धर्मवेड्यांनी छत्रपती संभाजी महाराज हे मुस्लिमांच्या विरोधात होते किंवा मुस्लिम द्वेषी होते आणि औरंगजेबाने स्वतःच्या मुलीला लग्नासाठी आमंत्रित केलं होतं. संभाजी महाराजांना धर्म स्वीकारशील तर तुला आम्ही जीवदान देऊ आणि तुझं राज्य परत करू, अशी जी काही ही संकल्पना आहे ना, या सगळ्या संकल्पनांना बाजूला करून छत्रपती संभाजी महाराज हे कधीच धर्मवेडे नव्हते, ते कधीच धर्मवीरही नव्हते. हां, हे मी एक सांगेल की त्यांना आपल्या धर्माचा स्वाभिमान होता, परंतु आपला धर्माचा स्वाभिमान मानत असताना एखाद्या धर्माच्या विरोधात ते कधीच नव्हते. तो राजसंघर्ष होता, तो सत्ता संघर्ष होता. पण अलीकडच्या काळामध्ये एक पॅशन झालेली आहे. कोणीतरी कुठच्या धर्माच्या विरोधात बोलायचं की तो धर्मवीर, कोणीतरी कुठच्या जातीच्या विरोधात बोलतो की तो त्या धर्माच्या सम्राट होतो. तो म्हणजे आपण म्हणतो हिंदू हृदय सम्राट, हे बाळासाहेब होते, मान्य आहे. पण अलीकडे काळामध्ये ही सगळी जी विशेषणे आहेत ती कोणालाही लावली जातात, कोणीही धर्मवीर होऊन जातो. पण खऱ्या अर्थाने महाराजांचा इतिहास वाचायचा असेल तर तुम्ही अलीकडच्या काळामध्ये सभासद बखर असेल, वासी बेंद्रे असेल किंवा कमल गोखले असतील,
आह साळुंखे सर असतील, यांनी जो काही इतिहास नवीन लिहिलेला आहे त्या इतिहासाचं जागर आणि त्याचं वाचन झालं पाहिजे, त्याच्यातून मनन आणि चिंतन झालं पाहिजे असं मला वाटतं. निश्चितच संभाजी महाराज हे हिंदू होते आणि हिंदू धर्माचा त्यांना अभिमान होता, परंतु ते धर्मविरोधी नव्हते आणि कुठच्याही धर्माच्या विरोधात त्यांनी आपली जी काही आपल्या काळातली जी काही कामगिरी आहे ती कुठच्याही धर्माच्या विरोधात केला नाही. त्यांचा सत्ता संघर्ष होता, संपूर्ण भारतभर हिंदुस्थानभर त्यांना स्वराज्य पसरवायचं होतं आणि म्हणून आपल्याला माहिती असेल की ते अगदी गोवा, कारवार तर थेट तामिळनाडूपर्यंत छत्रपती संभाजी महाराजांनी आपलं राज्य प्रस्थापित केलं. 140 लढाया केल्या, एकही लढाई तो माणूस हरत नाही, म्हणजे शूर होते, पराक्रमी होते असं मला वाटतं. नक्कीच या संदर्भातच बोलत असताना मी सर तुमच्याकडे येतोय. ज्या पद्धतीनं बघितलं किंवा मी सुरुवातीलाच उल्लेख केला की शिवाजी महाराजांचे पुत्र असून सुद्धा काही बाबतीमध्ये त्यांना अगदी व्यभिचारीच म्हणजे विविध विशेषणं लावली गेलीत किंवा त्यांना कसं बदनाम करता येईल थोडक्यात संभाजी महाराजांना ह्याच्याचकडे जास्त लक्ष दिला गेला किंवा ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा जगासमोर मांडला जातो त्या पद्धतीनं संभाजी राजांचा सांगितला जात नाही, बोलला जात नाही. आपलाही यामध्ये बराचसा अभ्यास आहे, अनेक लेखकांचं आपल्याशी हितगुज झालेलं आहे किंवा आपलंही वाचन आहे. नेमकं कारण काय असेल, संभाजी महाराज का खूपत होते? नाही, या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी मी विनायक तुला अलीकडचं उदाहरण देईन की अलीकडे जेव्हा राज ठाकरेंची सभा झाली त्या सभेमध्ये त्यांनी जाहीररित्या सांगितलं की टिळकांनी ज्या काही गोष्टी केल्या, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी त्या संदर्भातल्या ज्या काही गोष्टी केल्यात ते सगळं झालं. पण त्यानंतर टिळकांच्याच काही अनुयायांनी किंवा त्यांच्या घरातल्या लोकांनी, कुटुंबियांनी ही गोष्ट सिद्ध केली की आमच्या ह्या गोष्टीची किंवा टिळकांनी या सगळ्या गोष्टी केलेल्या नाहीयेत. आणि त्या संदर्भातील डॉक्युमेंट्स काही लोकांनी जाहीर केली की या संदर्भात जे काही टिळकांनी काम केलं होतं, मला त्या विषयामध्ये खोला जायचं नाहीये. पण ह्या गोष्टी अशा असतात की काही गोष्टी ह्या आपल्यासमोर अशा सांगितल्या जातात ज्याला काही आधार नसतो. पण जेव्हा आपण मी असं म्हणत नाही की मीडियात जे काही होतं ते सगळं व्यवस्थित असतं, सत्य असतं असं नाही, पण प्रत्येकाने याचा शहानिशा करावी. जसं सरांनी काही पुस्तकांची नावं घेतली, त्या पुस्तकांच्या अभ्यासानुसार त्यांनी सांगितलं की ह्या पुस्तकामध्ये ह्याचा उल्लेख आहे, वासी बेंद्रे असतील किंवा आणखीन काय असतील, कमल गोखले आहे, त्या पुस्तकांचा अभ्यास करून मग आपण आपलं मत ठरवायला पाहिजे. असं नाहीये की एखाद्या सभेमध्ये एखाद्या माणसाने सांगितलं आणि आपण मग जायचं लगेच की नाही, असं नाही, असं नसतं ते थोडंसं. आणि याच पद्धतीने म्हणजे हाच एक प्रकार सुरू आहे गेल्या काही वर्षांपासून. ही अलीकडची अगदी ॲडव्हान्स आवृत्ती आपण म्हणू. राज ठाकरेंनी जे काही सभेमध्ये सांगितलं त्यात त्यांचा काही हेतू वेगळा असेल, तो भाग वेगळा, किंवा ते त्या संदर्भात काही प्रूव्ह पण करतील किंवा ते त्यांचं स्पष्टीकरण देऊ शकतील किंवा त्यांचं मत मांडू शकतील, तो भाग वेगळा. त्यांना तो व्यक्तिमत सांगायचा अधिकार आहे. पण गेल्या काही वर्षांपासून असं काही ह्या गोष्टी येत आहेत की ज्या गोष्टी असं मला म्हणायचं नाहीये की ज्या पद्धतीने ते सांगितलं जातं आणि त्या गोष्टी सगळ्या, मी काय म्हणतो की आपण एक सामान्य माणसाची एखादं घर असतं, कुटुंब असतं. एक समजा आपण पाटील हे आडनाव घेऊया, हे पाटील घराची ही परंपरा आहे आणि त्याची 7वी 6वी 7वी पिढी अशी 8वी 9वी पिढी येते आणि आपण एखादं तो घराण्याला ओळखत असतो माणूस आणि त्या माणसातल्या त्या घराण्यातल्या एखाद्या माणसाने अशी काही चूक केली तर आपण म्हणजे जे लोक त्या घराण्याला ओळखत असतात त्यांच्यासमोर ही जर बातमी गेली की बाबा हे अशी चूक झालेली आहे त्या माणसाकडनं, तर आपण सांगू शकतो, आपण म्हणतो अचानकपणे आपलं असं अनावधपणे तोंडातून आपलं शब्द होतो की नाही, त्या घराण्यातला माणूस असं करणं शक्यच नाही. एवढी साधी गोष्ट असते ती. म्हणजे जर शिवाजी महाराज एवढे आमचे दैवत आहे आणि आम्ही त्याला मानतो आणि त्याचा मुलगा असं काही करू शकतो. सर, ग्रँडफ नावाचा इंग्रजी इतिहासकार आला होता विनायक. त्यांनी जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांचे वस्तुनिष्ठ म्हणजे त्या काळी ते जे काही साहित्य होतं त्याचा अभ्यास केला आणि त्यांनी संभाजी महाराजांबद्दल इंग्रजी विशेषण लावलं की संभाजी महाराज हे अँट ऑक्झिटेड विथ द वाईन ऑफ वॉलियन प्राईड. त्याचा आमच्या लोकांनी अर्थ काढला अँटॉक्झिटेड विथ द वाईन ऑफ वॉलियन प्राईड. अँटऑक्झिटेड आणि अँटॉक्झिटेड देर इज डिफरन्स.
पण याच पद्धतीने संभाजी महाराजांना अगदी वयाच्या 2ऱ्या वर्षीच त्यांची आई गेली. बरोबर. तेव्हापासून मरण त्यांच्या दावणीला शेवटपर्यंत बांधलं 32व्या वर्षापर्यंत. आणि अनेकदा तत्कालीन इतिहासकारांनी फक्त संभाजी महाराज हे संस्कृत पंडित होते, त्यांना धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, राज्यशास्त्र, कवी ह्या सगळ्या गोष्टींचा याच्याही पलीकडे जाऊन संभाजी महाराजांना त्या काळी असलेल्या 16 भाषा येत होत्या. मग हे सगळं ज्ञान असलेला हा प्रकांड पंडित एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात लेखणी घेऊन इतिहास लिहितोय. आणि याचा राग त्या काळी होता. आणि म्हणून सरांचं जे वाक्य आहे की केवळ बदनाम करण्यासाठी संभाजी महाराजांनी जर नुसतं युद्धच केलं असतं तर कदाचित संभाजी महाराज बदनाम झाले नसते. आणि म्हणून बाबासाहेबांनीही नंतरच्या काळामध्ये आपल्याला संविधानाच्या माध्यमातून हुशार करण्याचं काम केलं. तुमची माती भडकवली जातील, तुम्हाला हनुमान चालीसा भोंगे दिले जातील, पण तुमच्या हातात चांगली पुस्तकं, चांगली ग्रंथसंपदा दिली जाणार नाही. कारण पुस्तक वाचल्यानंतर आपण हुशार होतो, आपलं मस्तक दुरुस्त होतं. आणि दुरुस्त झालेलं मस्तक कुणासमोर नतमस्तक होतं याचा विचार करतं. तसा प्रकार आहे तो. आणि म्हणून संभाजी महाराज हे झुकले नाही, वाकले नाही. शेवटच्या श्वासापर्यंत नक्कीच त्यांनी मृत्यू पत्करला, पण औरंग्यासमोर गुडघे टेकले. त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट तुम्ही जर सांगितलंच की ज्या पद्धतीनं संभाजी महाराजांचं चित्र वेगळ्या पद्धतीनं रंगवण्यात आलं, नाटकामध्ये जे संभाजी महाराज दाखवले गेले त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? आता आपल्याला माहिती असेल की थोरांताची कमळा असेल किंवा मोहित्यांची बकुळा असेल, मंजुळा असेल, ही जी नाटकं आहेत सर, ती लिहिणारी मंडळी कोण आहेत हे तपासून बघा. आणि त्यांच्या 5व्या 7व्या 8व्या पूर्वज जे होते पिढीतले ते कोण होते आणि त्यांना संभाजी महाराजांनी काय शिक्षा दिली होती. अलीकडच्या काळामध्ये असं झालेलं आहे की खूप मोठे लेखक आहेत, आपण नाव नको घेऊया, लोकांना माहिती आहे, आता जनता हुशार आहे, युट्यूबला ते सगळं आहे. आपल्या खापर पंजोबांना संभाजी महाराजांनी त्यांच्या कर्माची फळं म्हणून त्यांना हत्तीच्या पायी दिलं, याचा राग येऊन कोणीतरी नाटककार संभाजी महाराजांची एंट्री ग्लास घेऊन दाखवतो, कोणीतरी मोहित्यांची मंजुळा लिहितो, कोणीतरी थोरातांची कमळा लिहितो. अरे ज्या माणसाला साधं सुपारीचं खांडाचं सुद्धा व्यसन नव्हतं, जो माणूस फक्त अवघे 32 वर्ष जगला, आम्हाला 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सांगितली गेली, पण 14व्या वर्षी बुद्धभूषणम नाही सांगितला. 7 शकत नाही का भेद हे ग्रंथ संभाजी महाराजांनी 14व्या वर्षी सुरुवात केली. हे आम्हाला सांगितलं गेलं नाही, ज्ञानेश्वरी आम्हाला सांगितलं जाईल. निश्चितच ज्ञानेश्वर आहेत, ते आमच्या हृदयस्थ आहेत. ज्ञानेश्वरांनी पसायदान जे काही लिहिलं त्याला चॅलेंजेस नाही, जो जे वांचेल तो ते लाव, आपली ती संस्कृती आहे. पण ते सांगत असताना तुम्ही संभाजी महाराज व्यसनी कसं सांगतात आम्हाला? संभाजी महाराज हे स्वतःच्या बाबांच्या विरोधात होते असं तुम्ही मला सांगतात, आम्हाला सांगतात. आणि आम्हाला 4थीच्या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्ही जो पारंपरिक इतिहास सांगतायत त्याच्यातून आमच्या मुलं काय घेणार आहेत? तुम्ही बुद्धभूषणमचा उल्लेख केला, आवर्जून मी याबद्दल विचारू इच्छितो की ह्याचाच संदर्भ घेऊन काही नंतरच्या काळात सुद्धा अनेक पुस्तकं लिहिली गेली, ग्रंथ लिहिले गेले, त्याचा संदर्भ आजही अनेक पुस्तकांमध्ये अनेक लेखक घेतात. नेमकं या बुद्धभूषणमध्ये संभाजी महाराजांनी काय मांडलं होतं? बुद्धभूषणम मध्ये संभाजी महाराजांनी तत्कालीन जी परिस्थिती होती त्या परिस्थितीला अनुसरून संभाजी महाराज हे स्वतः बुद्ध प्रेमी होते, हे स्वतः त्यांना बुद्धांचं तत्वज्ञान त्यांनी अभ्यासलेलं होतं. आणि या जगाला आपण बुद्धांच्या विचारांनी चांगलं करू शकतो असा आशावाद त्यांना होता. किंबहुना त्या ठिकाणी त्यांनी स्वतःच्या वडिलांचं सुद्धा वर्णन इतकं सुंदर पद्धतीने केलेलं आहे की जिथे जिथे अधर्म होतो, जिथे जिथे अन्याय होतो, त्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडून सुराज्य निर्माण करण्यासाठी, स्वराज्याचं सुराज्य निर्माण करण्यासाठी ह्या पृथ्वी तलावर शिवतेज अवतरलेला आहे शिवाजी महाराजांच्या रूपाने. मुलगा लिहितोय बापांबद्दल. आणि आम्हाला सांगितलं गेलं की संभाजी महाराज हे पटत नव्हतं बाबांशी. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे एकमेकांचे शत्रू होते, म्हणून संभाजी महाराज मुघलांना जाऊन मिळाले, असा सुद्धा इतिहास आहे. त्याबद्दल आपण नक्कीच बोलू, सविस्तर चर्चा करू. पण या संपूर्ण घटनेमध्ये जसं बाकीचा आपण उल्लेख केला, सोयराबाईंचा उल्लेख सुद्धा संभाजी महाराजांच्या बाबतीत वेगळ्या पद्धतीनं केला जातो. अगदी त्यांना छिणून मारलं गेलं असा आरोप केला जातो. तथ्य काय? दादांत खोटं आहे, असं काहीही झालेलं नाही.
ही सगळी म्हणजे आपण कल्पित कथा आहे असं मुळात झालेलं नाही. किंबहुना आपल्या सावत्र आईला जी काही चांगदार चौकटी त्यांचे कान भरत होती, स्वतः छत्रपती शिवरायांवर विष प्रयोग करणारे आणि स्वराज्याच्या रक्षकाची शिकार करण्यासाठी स्वतः संभाजी महाराजांना अटक करण्यासाठी आदेश दिलेला नव्हता, फक्त हजर करा असा आदेश होता आणि डायरेक्ट त्याला अटक करून त्याचा शिरच्छेद करा एवढ्यापर्यंत तत्कालीन काही नटद्रष्ट लोक, ज्याला राहू केतू हे नाव दिलेले आहेत इतिहासकारांनी, असे काही अण्णाजी दत्त होते, आज पण आहेत. हे अण्णाजी दत्तांनी हा सगळा म्हणजे आईला मुलाच्या विरोधात, बाबांना मुलाच्या विरोधात, कारण यांची नंतरच्या काळात राज्य यांच्या ताबी घ्यायचं होतं आणि यांना राज्यकर्ते व्हायचं होतं, पण ते होऊ शकलं नाही. किंबहुना ज्या वेळेस राजाराम महाराज जन्माला आले तर राजाराम महाराज पायडू होते, पालथे जन्माला आले. तर त्यावेळेस याच धर्म मार्तंडांनी सांगितलं छत्रपती शिवरायांना, तुम्हाला अशुभ झालेला आहे, अशुभ शकून तुमच्या राजघराण्यात आलेला आहे की राजाराम महाराज पालथे जन्माला आलेला आहे. त्यावेळेस शिवाजी महाराजांचं वाक्य, काय बोलताय महाराज, अरे आदिलशाही पालथी घालण्यासाठी माझ्या पुत्राचा जन्म झाला आहे, तो पालथा जन्माला आला, पुढच्या काळात तो माझ्या शत्रूंना पालथी घालेल. हा विचार छत्रपती शिवरायांचा होता. आणि त्यांच्यापेक्षाही छत्रपती शिवरायांनी तरी काही किल्ले परत दिले, काही वेळा तह केला, आपल्याला पुरंदरचा तह माहिती आहे, पण असे अनेक तह छत्रपती शिवरायांनी केले. पण जगाच्या पाठीवर एकच राजा अपराजित योद्धा म्हणून ज्याला पुस्तकं लिहिलेले आहेत, किंबहुना छत्रपती शिवरायांपेक्षा 60 पेक्षा अधिक नाटकं आणि 27 ते 30 चित्रपट संभाजी महाराजांवर निघतात. एखाद्या बदनाम माणसावर एवढी नाटकं लिहिण्याची गरज काय? नक्कीच याचा विचार बदनाम माणसे तुम्ही लिहू नका, त्या बदनाम माणसाला अजून बदनाम करायचं आहे. म्हणून ही सगळी एक लॉबी आहे आणि या लॉबीला समतेचा, स्वातंत्र्याचा आणि बहुजनांचा हा जो विकास आहे, हा विकास त्यांना करू द्यायचा नाही. म्हणून आजही ते षडयंत्र आहे आणि आजही शंभू छत्रपतींना बदनाम करतात. नक्कीच शिवशंभूंचा उल्लेख आपण या ठिकाणी करत असताना मगाशी पण तुम्ही उल्लेख केला की शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज दोघेही भांडले आणि त्यानंतर संभाजी महाराज ज्या लोकांच्या विरोधात शिवाजी महाराजांची हयात गेली, ज्यांच्या विरोधात लढण्यात, त्यांनाच जाऊन सामील झाले, अशा पद्धतीनं एक गैरसमज केला गेला किंवा बोललं गेलं. नंतरच्या काळात शिवाजी महाराज संभाजी महाराज भेटले सुद्धा. नेमकी वस्तुस्थिती काय सांगाल याबद्दलची? आपल्याला माहिती असेल सगळ्यांना, शिवाजी महाराज हे गनिमी काव्याने लढायचे. त्यांचा गनिमी कावा हा इंग्रज काय, ऑस्ट्रेलिया, रशिया, सगळे पाश्चात्य देशांमध्ये, अगदी अमेरिकेमध्ये सुद्धा शिवाजी द मॅनेजमेंट गुरु हा विषय शिकवला जातो MBA ला. वस्तुस्थिती अशी आहे विनायकराव, छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण स्वारीला गेले आणि त्याच वेळेस उत्तरेकडून जेव्हा औरंगजेबाचं काही सैन्य चालून आलं, स्वतः त्याचा शहजादा अकबर हा चालून आला आणि इकडचे काही मुघल हे स्वराज्यावर चालून येत होते, त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांपुढे प्रश्न पडला, आता करायचं काय? जर आपण यांना सरळ लढलो तर यांचं सैन्य आहे लाखोत, आपलं 5-10 हजार. तर मग छत्रपती संभाजी महाराजांना जाणीवपूर्वक काही काळ ते युद्ध थोपवण्यासाठी शत्रूच्या गोत्यात जाऊन त्यांच्या मनामध्ये काय चाललंय हे हेरण्यासाठी बापानेच मुलाला जाणीवपूर्वक तिकडे पाठवलं होतं. नंतर त्यांची तुम्हाला माहिती रायगडावर भेट झाली आणि नंतर ते युद्धे झाली, तो सगळा इतिहास सगळा आपल्याला दाखवलेला आहे किंवा आपल्याला माहिती आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांनीच आपल्या पोराला, आपल्याला आग्रा भेटीत पण माहिती आहे की आग्र्याहून जेव्हा सुटका झाली त्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांना मथुरेच्या त्या ब्राह्मणांकडे त्यांनी ठेवलं, श्राद्ध घातलं आणि रायगडावर येऊन त्यांचं श्राद्धही घातलं. म्हणजे विचार करा किती वेळा मारलं गेलं या माणसाला. जिवंतपणे कोणता बाप आपल्या मुलाचं श्राद्ध घालय, 24-25 वर्षाचा मुलाचा श्राद्ध घालू शकतो? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कारण इकडे श्राद्ध घातलं की गुप्तहेर औरंगजेबाला सांगतील की संभाजी माराव्या आणि औरंगजेब
हा, आणि यथावकाश शोध थांबल्यावर स्वतः संभाजी महाराज प्रकट झाले. स्वतः विचार करा, श्राद्ध घातल्यानंतर सुद्धा काही महिने तिथे ते होते. म्हणजे एवढा वेळ तो जो काही बाप आणि बेटा आपण म्हणतो पिता पुत्राचा जो वियोग आहे तो त्या ठिकाणी थांबलेला आहे. आणि विचार करण्यासारखी गोष्ट आहे, वयाच्या 2ऱ्या वर्षापर्यंत ह्या व्यक्तीचा मृत्यू जो आहे, म्हणजे ज्याला दूध मिळालं नाही, धाराऊने दूध दिलं, आई म्हणजे जन्मदाते आईचं दूध ज्या माणसाने म्हणजे ज्याच्या नशिबी आलं नाही, फक्त मृत्यू 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 झाला, बदनामी आली, मृत्यू आला, कट आले, कारस्थान आले, किंबहुना नंतरच्या काळामध्ये स्वतःच्या मेहुण्यांनीच घात केला वगैरे वगैरे आपण सगळं बघितलंय. ते तो संगमेश्वरला त्यांना पकडण्यात आलं आणि ते सुद्धा आपलेच काही फितूर जाऊन मिळाले, नाहीतर कदाचित छत्रपती संभाजी महाराज राहिले असते तर औरंगजेबाची कबर कधीचीच खोदली गेली असती. त्याला संताजी धनाजी किंवा नंतर ह्या सगळ्या गोष्टी खूप नंतर झाल्या. नक्कीच, मी तुम्हाला 2 मिनिटं थांबवतोय. कबरीचा उल्लेख झालेला आहे. मी सर आपल्याकडे येतोय. म्हणजे सध्या बघितलं तर राजकीय पक्ष असतील किंवा अजेंडा असेल, एखाद्याचा मुद्दा असेल, एखाद्या महापुरुषाला टॅग लावला जातो, एखाद्या पक्षाचा, एखाद्या विचाराचा, आणि आपल्याला हवं तेवढंच घेतलं जातं, बाकीचं त्यांचं झाकलं जातं आणि आपली राजकीय पोळी भाजून घेतली जाते. महाराष्ट्राचा जर विचार केला तर सध्याच्या राजकारणात हे प्रकर्षानं दिसतंय. म्हणजे जसा कबरीचा उल्लेख झाला असेल किंवा हिंदुत्वाचा झाला असेल, बऱ्याच समाजवादी विचार पण झाला असेल, एखाद्या महापुरुषाला ज्याने महाराष्ट्रासाठी योगदान दिलंय, रक्त सांडलंय, त्यांना राजकीय टॅग लागतायत, कितपत योग्य आहे? विनायक, ही गोष्ट आजची नाहीये, गेल्या कित्येक वर्षापासून सुरू आहे. अगदी मी म्हणेन तर महात्मा फुलेंपासून या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. पण त्याच्यामध्ये एक आहे की आजपर्यंत आमच्या महाराष्ट्राने, आमच्या महाराष्ट्रातल्या जनतेने सत्सद्विवेक सोडलेला नाही आहे. कारण ह्या सगळ्या गोष्टी ना आता सुद्धा हल्ली सुद्धा ठीक आहे, सोशल मीडियावरनं इतका विषारी प्रचार केला जातो, आणखीन काही गोष्टी सांगितल्या जातात, खूप म्हणजे अगदी खालच्या पातळीवर उतरून काही नेत्यांनी शो केले, रोड शो केले, आणखीन काही नाटकं केली, ज्याला आपण ड्रामेबाजी ज्याला म्हणतो, पॉलिटिकल ड्रामेबाजी, सगळ्या गोष्टी झाल्या. पण तरीसुद्धा जे गोष्ट त्यांना करायची होती ती गोष्ट होऊ शकली नाही. अर्थात ह्या सगळ्या गोष्टी कशा असतात की लोकांना ते माहिती आहे की हे कशा हेतूने केलं जातं, कुठल्या हेतूने केलं जातं. ठीक आहे, लोकांची जी श्रद्धा आहे, त्यांचा देव असतो, त्यांचा काही धर्म असतो, तो त्यांचा धर्म आणि देव हे आजही लोकांना त्यांच्या मनामध्ये, हृदयामध्ये ते ठेवतात. असं कधी रस्त्यावर येऊन भांडणं करणं किंवा रस्त्यावर येऊन हे करणं किंवा आमचे जसे काही नेते मंडळी बोलतात बाहेर येऊन की काही ट्विट करणं, काही रोड शो करणं, या सगळ्या गोष्टीला महाराष्ट्र बोलत नाही आहे. कारण महाराष्ट्राला सत्सद्विवेक अजूनही आहे. हे गेल्या काही दिवसात म्हणजे गेल्या मी आज तर म्हणेन की आज आपण जरी बघितलं, आजचं जरी ट्विट काही लोकांचं बघितलं तरीसुद्धा त्याला कोणी भुललेलं नाही आहे, त्याला कोणी रिॲक्ट करत नाही आहे. त्याचे तुम्ही कधी पण म्हणजे आता सोशल मीडिया हा एकमेव पर्याय झाला आहे की प्लॅटफॉर्म झाला आहे की त्याच्यावरती आपलं म्हणणं ते टाकतात आणि खाली तुम्ही कमेंट बघा, तुम्हाला कमेंटमध्ये दिसेल की काय पद्धतीनं लोक त्यांना सांगतात, काय पद्धतीनं लोक सुचवतात, त्यांना स्ट्रोल केलं जातं. त्या अजिबात ते त्यांचं ते मान्य करत नाहीये की तुम्ही काय जे सांगतात ते, त्यांना कोणी सहकार्य करत नाहीये. ठीक आहे, त्यांचा धर्म, त्यांचा देव त्यांच्या हृदयात आहे, त्यांच्या घरात आहे, त्यांच्या देवघरात आहे. रस्त्यावर येऊन कोणी जर ह्या गोष्टी करत असेल तर त्याला काहीही कोणीही किंमत देत नाहीये. आणि हीच गोष्ट जशी सरांनी मगापासून सांगितलं की तेव्हापासून चालू चालली आहे. आमची जी दैवत आहेत किंवा आम्हाला ज्यांनी इथे उभा केलं किंवा जे स्वराज्य आम्ही निर्माण केलं, ह्या सगळ्या गोष्टीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी, ह्या सगळ्या वाटचालीमध्ये, ह्या सगळ्या इतिहासामध्ये जे कोणी म्हणजे काय होतं की काही लोकांना त्यांच्या पद्धतीने तो इतिहास लिहायचा असतो किंवा सांगायचा असतो लोकांना, पण त्या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या लपवत नसतात. आता हेच तुम्हाला सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांवर पहिला पोवाडा लिहिणारा, काव्यलेखन करणारा व्यक्ती महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले, बरोबर. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढणारा पहिला व्यक्ती महात्मा फुले. आम्हाला लोक सांगतच नाही हे, आम्हाला कोणीतरी वेगळाच इतिहास सांगतो. आम्हाला बाबासाहेब पुरंदरेंनी शिवाजी महाराजांवर लिहिलं ते महाराष्ट्रभूषण झाले, पण आजही सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंना भारतरत्नापासून वंचित ठेवलंय आम्ही. म्हणजे ह्या लोकांनी शेतकऱ्यांचा आसूड असेल, गुलामगिरी असेल, वाचा ना एकदा, या देशाला
कोणती अशी विद्रोही विचारसरणी आहे जी जनसामान्यांच्या विकासाला, त्यांच्या प्रगतीला आणि त्यांच्या विचारांना मारक आहे? आम्ही शोधलं पाहिजे, संशोधन केलं पाहिजे. डॉक्टर आहा साळुंखेंसारखे व्यक्ती किंवा पानसरेंसारखे व्यक्ती जेव्हा लिहितात, आमच्याकडे दिलं जात नाही. पुस्तकावर बंदी येते, पुस्तक सारासार विक्रीला त्याच्यावर बंदी येते. का? कारण ते वाचल्यानंतर जशी त्यांना गोडी घातली तसे अनेक विद्रोही, अनेक चांगले सत्सद विवेक बुद्धी विचार करणारी पिढी तयार होईल आणि ही पिढी आपल्याला घातक ठरेल असा विकृतीचा विचार ही लोक करतात. आणि म्हणून चुकीचा इतिहास, मग ती थोरातांची कमळा असेल, मंजुळा असेल, अनेक छत्रपती संभाजी महाराजांना जेवढं बदनाम केलं गेलं सर, तेवढं बदनाम इतिहासाच्या पानावर आजपर्यंत कुठच्याही राजाला, कुठच्याही राजपुत्राला केलं गेलं नाही. हे स्वराज्याचं, महाराष्ट्राच्या मातीचं दुर्दैव आहे. सामान्य माणसाने जगावं कसं? 80 रुपये किलो टोमॅटो झालेला आहे, 50 रुपये किलो कांदा झालेला आहे, गॅस सिलेंडर बघा. आम्हाला या प्रश्नांचं घेणं देणं नाही. आम्हाला प्रश्न कोणते महत्वाचे? भोंगा, हनुमान चालीसा. नाही, याचवर मी येतोय. म्हणजे ह्या संपूर्ण जी एक जरी सरकार असलं तरी प्रजा, जनता आणि राजा अशी स्थिती आहे. फक्त राजाच्या जागेवर सरकार आहे. त्यावेळीची स्थिती पाहिली तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जनतेसाठी, आपण राजा कोणासाठी आहोत तर प्रजेसाठी आहोत, प्रजा आहे म्हणून आम्ही राजा आहोत, हे शिवाजी महाराजांचं वाक्य होतं. किंवा संभाजी महाराजांच्या वागण्यातनं, त्यांच्या युद्धनीतीतनं किंवा ज्या पद्धतीनं त्यांनी प्रजेसाठी हितकारक असे निर्णय घेतले त्यातनं दिसतं. त्यामुळे दोघांनाही प्रश्न तोच विचारेन आणि याचा समारोप करेन. सर्वप्रथम मी आपल्याकडे येतो की आमच्या सरकारनं, आमच्या राजकीय नेत्यांना छत्रपती संभाजी महाराज असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, यांच्याकडनं काय घ्यावं, यांना ते समजलेत का? सगळ्यात म्हणजे या प्रश्नाचं मी अगदी कमी शब्दात उत्तर देईन की ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं मावळ्यांना घेऊन, आणि त्या मावळ्यांचं शेवटपर्यंत एक राजा म्हणून, लोकराजा म्हणून रक्षण केलं, जाणता राजा म्हणून रक्षण केलं, त्याच पद्धतीनं आमच्या सरकारनं या सगळ्या जनतेचं रक्षण करावं, जाणता राजा म्हणून करावं. निश्चितच एवढंच मी सांगेन. आपल्याला माहिती आहे, सर्वांना पोटाशी लावणे हा शिवरायांचा जाहीरनामा होता. आता जाहीरनामा तुम्ही वाचू शकतात, आत्ताच्या सरकारचा जाहीरनामा आणि वचननामा. आणि बहुजन हिताय बहुजन सुखाय हा त्यांचा वचननामा होता. जाहीरनामा सर्वांना पोटाशी लावणे, वचननामा बहुजन हिताय बहुजन सुखाय. रयतेच्या भाजीच्या देठालाही कोणी हात लावता कामा नये. म्हणजे ही त्रिसूत्री जी होती, ही म्हणून लोकांनी जाणता राजा ही पदवी दिली. आजकाल कोणालाही म्हटलं जातं, पण लोकांच्या मनामध्ये 350 पावणे 400 वर्ष झाली विनायक, छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर आपल्या ओटातून आपोआप जय येतो. बरोबर. असा कुठच्याही नेत्याचा येतो का? त्याच्या हितासाठी होत्या, म्हणून बहुजन हिताय बहुजन सुखाय. ही जी मंडळी आहे माझ्या राज्यातली, ही यांना सुख प्राप्त होऊ दे. खऱ्या अर्थाने शिवचरित्र आणि शंभूचरित्र वाचण्याची गरज आजच्या राजकारण्यांना आहे. आणि जर कधी त्यांना खरोखर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती संभाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे समजले असतील, यशवंतराव चव्हाण अलीकडच्या काळामध्ये हे जे समजले असतील, तर निश्चितच त्यांनी शिवचरित्र वाचावं, शंभूचरित्र वाचावं आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला एका वेगळ्या दिशेने, विकासाच्या दिशेने घेऊन जावं. नक्कीच छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त ही चर्चा होती. याच निमित्त सरकारला, मग ते देशातलं असेल, राज्यातलं असेल, राज्य करताना एवढंच सांगू इच्छितो, एखाद्या महापुरुषाचा विचार घेत असताना स्वराज्यासाठी असणारा
जनतेसाठी असणारा, प्रजेसाठी असणारा त्यांनी दिलेला विचार सुद्धा राज्यकर्त्यांनी घ्यावा. तो बाजूला सारून इतर कोणता तरी विचार घेऊन आपली पोळी भाजू नये, हेच या निमित्ताने आम्ही सांगू इच्छितो. आज छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आणि त्यानिमित्त आपण दोघांनी अगदी सखोल विश्लेषण केलं. जो काही इतिहास होता, ज्या कल्पना होत्या किंवा चुकीचा इतिहास मांडला गेला होता, त्याच्यावर सडेतोड असं भाष्य केलं. त्याबद्दल आपल्या दोघांनाही धन्यवाद देतो. आणि पुन्हा एकदा जे स्वराज्याचे धाकले धनी शिवपुत्र संभाजी महाराज यांना त्यांच्या या जयंतीनिमित्त अभिवादन करून इथेच थांबतो. धन्यवाद. जय शंभूराजे. मुजरा करतो तुम्हा जरा दे महाराष्ट्राच्या भूमीत मुजरा करतो